नमस्कार मित्रांनो, आता आपण बघूया ज्यांचे प्रॉफिट ट्रिमेंडस वाढलेले आहेत तिप्पट किंवा त्याच्याहून जास्त अप टू 93 टाइम्स. ओके, वेस्ट कोस्ट पेपर एक्झाम्पल आहे. तसे जे स्टॉक 5 वर्षामध्ये प्रॉफिट एवढे वाढलेले आहेत तर त्या लिस्टमधले कुठले शेअर आत्ता पडलेले आहेत. ओके, आणि जबरदस्त पडलेले आहेत. ओके, ते बघूया. वेस्ट कोस्ट पेपर, ओके, नंतर लोडा डेव्हलपर्स जबरदस्त पडलेलं, अशोक लेलँड, ओके, नंतर PTC फायनान्स, नंतर प्रिकॉल, डिक्सन टेक्नॉलॉजी अर्धा झाला आहे, VIP क्लोथिंग, ब्रिगेड एंटरप्राइजेस, ते सगळे पडलेले शेअर्स आहेत. प्रॉफिट खूप वाढलेले आहेत तरीसुद्धा पडलेले आहेत. नंतर भारत बिजली, VRL लॉजिस्टिक्स, ओके, JIC RE इन्शुरन्स कंपनी आहे. ओके, नंतर न्यू इंडिया इन्शुरन्स, ओके, बजाज फिनान्स, हुतामाकी पेपर, कॉर्ड्स केबल्स, त्याच्यानंतर श्रीराम फायनान्स थोडासाच पडला आहे. नवनीत 163वरनं 130 वगैरे किंवा त्याच्यावर खाली आलेलं असेल. नंतर गॉडफ्रे फिलिप्स नाही पडलेलं, इकरा पडला आहे 6300वरनं 51 आलेलं आहे. नंतर ब्लू डार्ट, ओके, 6-7 हजारावरनं 5000 आलेलं आहे. त्यानंतर बजाज फिन्सर्व, गुजरात हॉटेल, NBCC, ओके, नंतर पॅरादीप फॉस्फेट्स, ओके, खताची कंपनी, GHCL, गुजरात हेवी केमिकल्स, ओके, हा पण प्रचंड फेवरेट शेअर आहे मार्केटचा. आत्ता त्याची सायकल, कॉस्टिक सोडाची सायकल चांगली नाही म्हणून तो पडलेला आहे. 700वरनं 450ला वगैरे असेल. ओके, नंतर महिंद्रा लाईफ, रिअल इस्टेट कंपनी, सिप्ला, रत्नमणी मेटल्स, ओके, युनियन केबल, युनिव्हर्सल केबल, नंतर स्टार पेपर, हा पण प्रॉफिट दुप्पट झाला आहे 5 वर्षात, पण शेअर मात्र 130वर आलेला आहे. आणि याची कॅशच एवढी आहे की ते कॅशच एवढी जास्त आहे की मार्केट कॅप इज इक्वल टू कॅश आणि इन्व्हेस्टमेंट. तर IEX, PFC, ओके, PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर ज्याचे प्रॉफिट्स विशेष वाढलेले नाहीत असेच आपण शेअर बघितलं तर ते आहेत बजाज ऑटो 1.70 टाइम्स, ओके, म्हणजे काय जास्त कमी झालेलं असं नाही, पण तरी हा शेअर 12,000वरनं 8,800 वगैरे असेल. नंतर केअर रेटिंग आहे, हिम्मत सिडका आहे. हिम्मत सिडकाचा एक्सपोर्ट वाढला की हा शेअर परत 170ला जाऊ शकतो. ओके, आत्ता 80 किंवा 70ला. इमामी लिमिटेड हा अननेसेसरी पडला आहे. क्रूड ऑइल वाढल्यामुळे इमामी पडला आहे. ओके, 1.66 टाइम्स प्रॉफिट झाले 5 वर्षामध्ये. विशेष वाढले नाही आहेत, पण हा शेअर घेण्यासारखा आहे कारण हा कंझ्युमर सेक्टरमधला आहे. नंतर ज्युबिलंट फूड 1.57 टाइम्स प्रॉफिट झाला आहे. ओके, शेअर 700वरनं 425 वगैरे. लेमन ट्री 1.5 टाइम्स प्रॉफिट झाला आहे 5 वर्षामध्ये. एका वर्षात 14% वाढला आहे. लेमन ट्री हा सुद्धा 102 रुपयाला बघायला हरकत नाही. GSFC एका वर्षात 1.13 टाइम्स प्रॉफिट झाला आहे, 5 वर्षात 1.48 टाइम्स. शेअर मात्र हा 250 रुपयावरनं 225 रुपयावरनं 150 किंवा तत्सम आला असेल तर. आणि शेवटची ट्रायडंटचं पण प्रॉफिट 1.5 टाइम्स झाला आहे 5 वर्षात. एका वर्षात 1.2 टाइम्स आहे, पण शेअर मात्र 23 रुपयाला अवेलेबल आहे. ट्रायडंट लिमिट. तसे शेअर्स आहेत जे पडलेले शेअर्स आहेत, पण प्रॉफिटॅबिलिटी जबरदस्त चांगली होती.